आणि एक महत्त्वाची बातमी, सीटवर बसण्यावरून बसमध्ये महिला आणि पुरुषांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। व्यक्तीविरोधात भोसरी पोलिसात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। महिलांसाठी राखीव असलेल्या सीटवर बसण्यावरून पीएमपीएल बसमध्ये महिला आणि एका पुरुषामध्ये जोरदार हाणामारी झाली। या हाणामारीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आलाय। या प्रकरणावरून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। त्यांचं त्यांना सांगा, मला ते त्यांचं त्यांना सांगा, मी त्यांना उठवलंय का? मग तुम्ही जाऊन त्यांना उठवा। हा, तुमचा व्हिडिओ चालू आहे इकडे। कंडक्टर इकडे लेडीज सीट आहे, उठवा, नाही तर पोलीस स्टेशनला गाडी घ्या। त्यांचं त्यांना सांगा, मला ते त्यांचं त्यांना सांगा, मी त्यांना उठवलंय का? मग तुम्ही जाऊन त्यांना उठवा। हा, तुमचा व्हिडिओ चालू आहे इकडे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज कसबे। सूरज, नेमकं काय घडलेलं आहे? किरण, काल सकाळी 10च्या दरम्यान भोसरी आळंदी रोडवरील मॅगझिन चौक ते पीएमपीएल बस स्टॉप भोसरीचा या दरम्यान हा सर्व प्रकार घडलाय। या व्हिडिओतील जी महिला आहे ती या पुरुषाला विनंती करते की बाबा, ही जी जागा ही महिलांसाठी राखीव सीट आहे, तू या जागेवरून उठ आणि मला या ठिकाणी बसू दे। मात्र या विनंतीला मान न देता या पुरुषाने त्या ठिकाणी आपला हक्क दाखवला आणि त्याच दरम्यान हा सर्व प्रकार घडत। दरम्यान या महिलेमध्ये आणि या पुरुषांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली, शिवीगाळ सुद्धा करण्यात आली। दरम्यान हा सर्व प्रकार ही महिला या तिच्या मोबाईलमध्ये चित्रित करत होती आणि नंतर या दोघांमध्ये मारामारी झाली। त्यानंतर या प्रकरणी ही महिला भोसरी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचली। सुरुवातीला त्या महिलेची तक्रार नोंदवण्यात नव्हती आली। नंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर या पुरुषाविरोधात या महिलेच्या फिर्यादीवरून अदखलपात्र देखील गुन्हा करण्यात आला। दरम्यान हा सर्व प्रकार पाहता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। किरण, नक्कीच धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।